हेच आम्हाला काम करायचं. सकारात्मक ते ज्यावेळेला असतो त्यावेळेला आणण्याची व्यवस्था हेच आपल्याकडे जेवायला सांगतो. तुम्ही जेवायला येता आमच्याकडे, तुम्ही जेवायला येत नाही. दोंड्याची महिने चालू का नाही? काही हलकं माहिती नाही आपापले मीठ भाकरी खाऊन उशिरा जोडायला पण आपण एकमेकाला जेवायला बोलतो. काही काही असते तर आपण काय म्हणतो जायचं माझं गावाला पोर येईल आमचं जेव्हा असं तुम्हीच जेवायला यायला पाहिजे. म्हणजे चकार झाल्यामुळे तुमच्या घरातलं दुसरं चालणार म्हणजे आणण्याची व्यवस्था असती. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला काम आहे पण हेच काम कोणते हेची चकार दुसरं काम आमचं नाही. काय काम आहे तुम्हाला सर्वसाधारणपणे विचार करा. माणसाच्या जीवनामध्ये दोन गरजा आहेत, मूलभूत दोन गरजा. एक आहे तनाची आणि दुसरी आहे मनाची. किती गरज आहे? ह्याच्यात सगळे जग आलं. काही गरजा तनाच्या आणि काही गरजा मनाच्या. अन्न वस्त्र निवारा ही मनाची गरज आहे का तनाची गरज आहे? श्रीखंड पाहिजे, बासुंदी पाहिजे, ही तनाची गरज आहे का मनाची गरज आहे? काही गोष्टी तनाच्या, काही गोष्टी मनाच्या. कसं पहा, आता तुम्ही पाहुणे होऊन गेले पाहुणे होऊन गेले ती गेले, मुलगी बघितली, मुलगी पसंत पडली, सगळं झालं, एकमेकाला पसंत पडली, तिला ठोकात फोडली सुपारी, जेवले पोटभर. मुली त्यांनी कशी येऊ देते नामवडाच्या गंब्या टाकल्या रुपये रुपयाला काही किंमत नोट कोणी देत नाही. रुपयाला काही किंमत त्या काळात रुपये जरी माणसाला दिला तर त्याची आठवड्याभराची पान सुपारी व्हायची. आता जर कोणी रुपयाला दिला ना त्या रुपयाचं काही होत नाही. तंबाखूच्या पुढेवाला सुद्धा म्हणतो सरक असू द्यावी. आपण नाम लावतो त्याला इथे सगळ्या नेमकं एक माणूस आहे, सगळे गाडीत बसले. गाडीत बसले त्याला म्हणजे कसं काय वाटतं पाहून, कसं काय वाटतं माणसं असतं त्याला कोण जेवायला कसं काय वाटतं. आता जेवायला म्हणजे काय आपल्याला काय त्यांनी शेण काय बोलले मुलगी बरी वाटतं मी कोणी बऱ्याच असतात कुठं गरज आहे माणसं ती काय जन्माला मुलाच्या कल्पन करायला लागले काय खाली उतराला त्या पाहुण्याला सांग
पाहुणे सांगितलं, अहो तुमचे ते आहे ना त्यांच्यासाठी आम्ही खास शाल आणली, खास शाल. तुम्ही त्यांना 25-25 रुपयाचा गम दिला, त्याला 200 रुपयाची शाल घातली आणि फेटा बांधला आणि फोटो काढला. मग गाडी बसली विषयाला कसं काय पाहून, अहो पाहुणे सोनं मोडून सोन पण जोडा. हा मुलीची तर मुलीच्या पायात मला पद्म दिसली. पोटभर जेवला ही तनाची गरज संपली, मला सन्मान मिळाला पाहिजे ही मनाची गरज. ही कशाची गरज होती? आता मला बरं वाटलं, मला तसं माणसाच्या मनातली बरं का अपप्रवृत्ती घालून सत्प्रवृत्ती त्याच्या मनात निर्माण करणं, त्याच्या मनातले विकार घालून त्याच्या मनामध्ये विचाराची स्थापना करणं, त्याच्या मनात मधलं अज्ञान घालून त्याच्या ठिकाणी अद्वैत तत्वज्ञान प्रतिष्ठित करणं, हे संतांचं काम. हे कोणाचं काम आहे? संतांचं काम आहे. पण मनाचं परिवर्तन करण्यासाठी संतांची गरज आहे आणि आपल्या शरीराच्या भरण पोषणासाठी सरकारची गरज आहे. तुमच्या गावाला सडक नाही, सरकार देईल का? महाराज देते. तुमच्या गावाला पाण्याची टाकी नाही, महाराज देते का? सरकार देईल. महाराज 3 बाजू आंघोळीला उडून म्हणजे माझे कपडे धुवून आहे, शासन देईल. म्हणजे तणाला लागणाऱ्या सगळ्या गरजा आणि सुविधा पुरवण्याचं काम राजाचं आहे. आणि मनामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण करून त्याचं आत्मकल्याण करणं, ज्ञानोत्तर भक्तीच्या मार्गाने त्यालाही आनंद मिळावा, ब्रह्मरस सेवन करायला मिळावा आणि जगाचाही उद्धार व्हावा. हे काम कोणाचं आहे? ते संतांचं आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला हेच काम करायचं, आम्हाला दुसरं काम नाही. आता नेमकं काय करणार तुम्ही? आता माणूस आहे, माणसाचं परमार्थ मनाला सुधारतो. संताचे संगती मनोमार्ग संतांच्या संगतीमध्ये मन काय होत असतो? मन संतांची संगती मनोमार्ग गती, मनाला योग्य प्रकारचा मार्ग मिळत असतो. अपप्रवृत्तीतलं मन सत्प्रवृत्तीत जात असतं. विकृत मनाला सुसंस्कृत बनता येतं, अज्ञानी मनाला ज्ञानी बनता येतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्तीशी ग्रासणी कैसी निवृत्तीशी आले. खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा कशाला म्हणते बरं का? भगवत भक्ती ही संसाराचं साधन, ही खरी अंधश्रद्धा आहे. भक्ती जुळती खेळती जयाची भजनी भोगासाठी अशा त्रिवेणी दृष्टी अशा प्रकारचं दही आहे. ते कसलं भजन? त्याला काय म्हणायचं? अंधश्रद्धा. अंधश्रद्धा शब्दाचा अर्थ असा आहे, जी जिथे नाही ते तिथे वाटणं. त्याचं नाव काय आहे? जी गोष्ट जिथं नाही ती गोष्ट तिथं आहे असं म्हणणं, त्याला कसली श्रद्धा म्हणायचं? अंधश्रद्धा. तंबाखू खाण्याने अजिबात काही आरोग्याला चांगलं नसतं, तरी सुद्धा तंबाखू खाणे, ह्याला काय म्हणायचं?
म्हणा की त्याला काय म्हणायचं? अंधश्रद्धा. अलीकडे देवाची पूजा करणं बी अंधश्रद्धा म्हणायला लोक. आणि आता चालले ते माणसे विठ्ठल. आता म्हणजे क्लिपिटी होते की विठ्ठल नामाच्या जपमध्ये ठिकाणाचा उच्चार केल्यानंतर हृदयाला बळ येतो आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक होत नाही. ही वराती मागून गोड आहे. सायन्स 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 कसलं सायन्स आहे ते बोलला तुम्ही नाही. अध्यात्म आणि विज्ञानाला विज्ञानाची जोड पाहिजे म्हणजे येडायचं. अध्यात्माला विज्ञानाची जोड पाहिजे असं नाहीच. अध्यात्मच जगाच्या पाठीवरचं प्रगत विज्ञान. त्याच्याकडे जोड नाही. तुमच्या शरीराला काकाळीची जोड पाहिजे. कशी जोड पाहिजे असं आहे. वरचं चमडं म्हणून शरीर आहे. चमडं काढून तिथल्या कॉम्बिनी कुठे कधीच आपल्याला गावाकडे दिली नसते. पिढीला असतं काय. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी चिंतन करत आहोत. जी जिथं नाही ती गोष्ट तिथं मानणं, त्याचं नाव काय आहे? अंधश्रद्धा. भोगात सुखच नाही पण भोगात सुख मानणं ही खरी अंधश्रद्धा. कशा ज्ञानोबा सांगतात अंधश्रद्धा निर्मूलन तिथे बघा. आहे की नाही? कुठं आहे? विठाला विषयी सुख आहे ते बोलण्याचे सारिके नव्हे, विद्युत स्फुरणे पाहे. अलग लक्षात. त्याला काय म्हणायचं? अंधश्रद्धा. विषयात सुखच नाही. सुख कशात आहे ते सांगितलं जातं. कुत्र्याचं दृष्टांत. कुत्र्या जेव्हा रस्त्याने जातं तर त्याला हाड सापडतं. ते चगळतं सोबत ताकद लावून चगळतं. त्याचा हाड जिभेला पोटाला घसरतं. घसरल्यामुळे त्याच्यातून रक्त निघतं. कशातून? पोटातलं रक्त निघतं आणि ते त्याच्या जिभेला लागतं. त्याला वाटलं आत्ताशी सुरुवात झाली. कशाला? त्या हाडातून रक्त निघालं. रक्त हाडाचं आहे का याच आहे? तसं माणसाला सुख कधी मिळतं? विचारसागरामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेला वृत्ती स्थिर होते त्यावेळेला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते त्यावेळेला आतलाच आत्मा सुखाचा आनंद विषयातून आपल्याला वाटतो. विषयात सुख नाही. सुख कशाचं आहे? आत्म्याचं सुख आहे. वृत्ती आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली की त्याचा काय मिळत असतो? माणसाला आनंद मिळत असतो. मग खरी कशाला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? खरी अंधश्रद्धा. आपण वारकरी मंडळाच्या माध्यमातून अंधश्रद्धा महाराष्ट्राच्या म्हणजे प्रत्येक प्रांताला 31 विभाग केले आहेत. कोणाकडे तीर्थक्षेत्र विभाग आहे, कोणाकडे पर्यटन विभाग आहे, कोणाकडे अंधश्रद्धा निर्मूलन विभाग आहे, कोणाकडे वारकरी शिक्षण विभाग आहे, कोणाकडे वारकरी भजन विभाग आहे, कोणाकडे वारकरी संगीत विभाग आहे. आपले कल्याण गुरुजी आहेत आळंदीचे गायकवाड, त्यांना वारकरी संगीत विभागाचं देशाचे प्रमुख केले. आणि त्या कमिटीवर प्रत्येक प्रांतातला एक गायक असतो. मध्य प्रदेशला माणूस तुम्हाला सापडा, छत्तीसगडचा सापडा, आंध्राचा सापडा. दोघ जण आपली पुढे आहेत मला. एक आहे ऋषिकेशला बरं का, संतोष तेलुकर म्हणून, ते नांदेड जिल्ह्यात तिथे ऋषिकेश शिकवायला. दुसरे काय शिवाजी गायकवाड, तर त्या ऋषिकेशच्या पलीकडे मसुरी म्हणून एक आहे. त्या मसुरीला शासनाचं कॉलेज आहे, त्याच्यात संगीत विभागाचं प्रमुख आहे. मध्य प्रदेशमध्ये जे खांडवा आहे ना, खांडव्याच्या तिथं एक गोविंद पवार म्हणून आहे. ही सगळी मात्र सगळ्या देशातल्या प्रांतातली माणसं त्याच्यावर घेतली. कारण हे आपण हे जपलं पाहिजे. आपण आता सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे की अंधश्रद्धा निर्मूलन आपण विभाग काढला. आपलं कसं झालं, एका दिवशी आपण करायचं आणि बागवान आणि श्रीमंत व्हायचं. केळी तुम्ही लावता का बागवान लावते? आपण लावतो. आणि आपण श्रीमंत आहे का बागवान श्रीमंत? बरं, ते केळी घेतं कोण? म्हणजे केळीचे उत्पादन आपणच करतो आणि केळी आपणच खातो. फक्त बागवानामध्ये आल्यानं बागवान श्रीमंत. त्या पद्धतीने ही पण दाभोळकर ठिरोळकर ही बागवानीमध्ये आली.
ही बागवान आहेत मला. बागवान काय कष्ट करत नाहीत काय नाही, त्यातलं घेतील त्यातलं ती काही उलट ते केमिकल टाकून अशी केळी काय विकायची की तुम्हाला आम्हाला रोगच झाला. ही बागवान हा म्हणून आपण अंधश्रद्धा निर्मूलन स्वतंत्र विभाग केला आणि ह्याला काय क्रेडिट घेऊ द्यायचे. मग संतांची जी प्रमाण आहे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयीची ही सगळी प्रमाण काढली आणि त्याच्यावर त्याचे पुस्तक तयार करून आता त्या पद्धतीने काम करायचा विचार चालू आहे. बघा तुम्ही अंधश्रद्धा कशाला म्हणायची. सुख विषयात आहे का सुख आत्म्याचं आहे. बघा विषयाचं सुख जर असतं बर तर एक विषय सेवन केलं तर जितका विषय मिळाला 10 विषय सेवन केलं तर त्यातच पण मिळायला पाहिजे. आता तुम्हाला एक पोळी खाल्ल्यानंतर जेवढा आनंद वाटतो तेवढा 15 पोळ्या खाल्ल्यानंतर तेवढा आनंद वाटायला पाहिजे. पण तिसऱ्या पोळीला पोळी हे आनंदाचं म्हणजे कारण आहे का पोळी फक्त भूक भागवायचं कारण आहे. पोळीमुळं आनंद मिळतो का भूक भागते. तुम्हाला कसं वाटतं. हे गावाला पोळ्याच होत नाही फक्त भूक भागवते आनंद देते का. जर आनंद हा स्वभाव पोळीचा असता तर एक पोळी खाली तर जे आनंद वाटतो तेवढा पुढे पुढे जास्त वाटल्यानंतर तेवढा झाला पाहिजे. आम्ही कॉलेजला असताना अर्थशास्त्र शिकवतो त्याच्यामध्ये उपयोगिता एक पोळी खाल्ल्यानंतर 10 उपयोगिता वाटते तर दुसरी पोळी खाल्ल्यानंतर 7 उपयोगिता वाटते. तिसरी पोळी खाल्ल्यानंतर 3 उपयोगिता वाटते. चौथी पोळी खाल्ल्यानंतर जे उपयोगिता वाटते आणि जर पुन्हा जर पोळी खायचा प्रयत्न केला तर उणे उपयोगिता वाटते. करपट ढेकले आनंद हा भगवंताच्या नामचिंतनात आहे. जितका जितका आपण आनंद भगवंताचं नामचिंतन करतो तितका तितका मनावर तर परिणाम होतोच पण देहावर सुद्धा परिणाम होतो. गोविंद 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 म्हणा लागल्या छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवा तया. भगवंताच्या नामचिंतनाचा मनावर तर परिणाम होतोच. ध्यानी ध्याता पंढरी राया पुढे मनासहित पालटे काया. मग बघा जे अखंड नामचिंतन करणारी मंडळी असतात ना त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. नामधारकाच्या चेहऱ्यावरचं तेज बघा. आळंदी पंढरीचा वारकरी अखंड नामचिंतन करणारा वारकरी घोडा असेल मला कपावर मारलेला सळवंतीनं कारला नसेल कोरला नसेल मोठमोठ्या माळा असतील शर्टला गोंडे असतील नसतील पण चेहरा पाहिल्यात वाटतं कप करून जाऊन दर्शन करावं तेज. तेवढंच ते जर आपल्याला यायचं असलं ते ब्युटी पार्लर मध्ये जायचं मेकअप आणि एवढं मेकअप केलं पुरीला लग्नात मंगलाष्टिकाने म्हणायचं त्यामुळे सटकन शिंक आली जरगा तोंड पुसल्याबरोबर ब्लॅक अँड व्हाईट. हे प्रसाधन साधन जी प्रसाधन साधनं असतात ना त्याचं सौंदर्य टिकवू नये परंतु आतमन प्रसन्न असलं की त्याचा परिणाम शरीरावर होतो. मला अलग लक्षात
कीर्तन चालणं होया अंग हरी ही काय आहे, त्याला खरी श्रद्धा म्हणतो. अजून बघा तुम्ही, हे नक्की लक्षात ठेवा, जितकी श्रीमंती वाढेल तितका परमार्थ वाढवा. जितकी श्रीमंती वाढेल तितका काय वाढवा, परमार्थ वाढवा. लोक श्रीमंत झाले की परमार्थ कमी करते, त्याच्यामुळे बाटलीचे नादी लागून सगळं इस्टेट संपले. म्हणजे आम्हाला ठेवा विनेवर, आता तुला विनेवर नाही, तुला खेळावर ठेवायचं. कित्येक गावात महाराज सगळे लोकांची उद्ध्वस्त करून माणसाला, पण आपल्याला नाही म्हणता येत नाही. पेटवलेला वाढल्यावर काही नाही केलं तरी विना असते, काही विना वाजली, काही नाही केलं तरी जमा केलेलं ते भाकरी कशी तर बसत, काही ना काही तीन उपयोगाच आहे. जाऊ आपल्या विषयाकडे आपल्याला जाणं गरजेचं. आपण गुरुमाऊली संतांच्या या ठिकाणी चिंतन करतो. माणसाचा विचार होईल आणि त्यांचा विचार असं सांगायचं कारण या ठिकाणी असं आहे की परमार्थ विषय मनाचा आहे. कशाचा विषय? आळंदीला मोठा कार्यक्रम झाला, ते म्हात्रे म्हणून एक चॅनलचे प्रमुख त्यांनी मुलाखत घेतली. कॉम्प्युटरचे जनक विजय भटकर होते, अर्थतज्ञ अभय टिळक होते, आणि 4-5 जण होते. सगळ्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. मला प्रश्न विचारले, महाराज आता एवढं कॉम्प्युटर पुढे चाललंय, विज्ञान प्रगत करायला, एवढी जगात प्रगती आहे, पुढच्या काळामध्ये भजन पूजन मंदिर दिंडी सप्ताह हे लोक मानते का? एक गोष्ट लक्षात ठेवा, जात धर्म पंथ देश परिस्थिती वय या सगळ्याच्या ओलांडून 2 गोष्टी सगळ्याला कॉमन आहेत. सगळ्यासाठी 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, आपलं शरीर निरोगी राहावं, त्याला कुठल्या जातीचा धर्माचा वयाचा लागत नाही. मग ते अमेरिकेचा आहे का भारतातला आहे का एखाद्या आदिवासीतला आहे, कुठला कसा ना, परंतु माणूस म्हणलं की त्याला आरोग्य नीट असलं पाहिजे, एक गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, माणूस म्हणलं की त्याच्यात सत्प्रवृत्ती असली पाहिजे, दुसरी गरज. आरोग्य नीट नसलं तर लवकर मरेल, आणि सत्प्रवृत्ती नीट नसले तर डोकं ठोकून काढते. वागाय नीट नसलं त्याच्यामुळे सत्प्रवृत्ती नसली. म्हणून म्हणलं ह्या 2 गोष्टी अध्यात्माशिवाय जगाच्या पाठीवर कुठेच मिळत नाही, कुठेच नाही. आता चंद्रावर हे करायलेत महाराज, काही लोकांनी प्लॉट घेतले, पण चंद्रावरच असं आहे, शाकाहारीच माणूस चंद्रावर जगू शकतो, मांसाहारी माणूस चंद्रावरच्या भूमीवर जगू शकत नाही. म्हणून त्याला म्हटलं हे नक्की का? आणि हो महाराज, चंद्रावर गेलेली माणसं शाकाहारी जगू शकतात. तर म्हटलं चंद्रावर जरी लोक गेली ते तिथे माळकरी जगत असताना तिथे विठ्ठल मंदिर होईल, तिथे विसाखा होईल. म्हणलं आता वाटतं तुम्ही बघा, म्हणलं जगाची मूलभूत गरज आहे. साधू संतांनी निवडलेलं काम जगाच्या मनाला सत्प्रवृत्त बनवणं, सद्गुणी बनवणं, आणि त्याला आत्मसाक्षात्काराच्या स्थितीवर नेणं, हे संतांचं काम आहे. हे ज्या करणे काम, हे काम मग तुम्ही कसं करताय? बघा, माणूस नीट करायचं म्हणलं की 2 पद्धतीने करावं लागतं. माणसं नीट करायची किती पद्धतीने असतात? 2 पद्धती. एक पद्धत असे, आपण नीट वागल्यानंतर आपल्याकडे बघून नीट वागणारी माणसं असतात, हा एक प्रकार. नीट नाही वागणाऱ्या माणसाला नीट शासन केलं की ते नीट होते. बघ, वडिलांनी कपाळाला गंध लावला की कपाळाला गंध लावावा. वडील देवाच्या दर्शन चाललं की मुलगा म्हणतो पप्पा मला पण दर्शनाला यायचे. वडील कीर्तनात चालले की येतो. मग लोकांना सांगतो लहानपणापासून माझी आजी बरोबर मी पूर्ती ऐकायला जात होतो, त्यापासून मला संस्कार आहेत. आलं लक्षात? दुसरं चांगलं वागितलेलं बघितलं की कित्येक लोक चांगलं वागतात, एक निमित्त. आणि काही लोक दुसऱ्याने चांगलं वागलेलं बघून चांगलं वागत नाही, तुला त्याला नाव ठेवतात. मग त्याच्या कानाखाली वाजून त्याला नीट सांगायचं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, कसं आहे, सिद्धांत हा साध्या भाषेत सांगितलं, खूप पारिभाषिक शब्दात मांडल्यानंतर काय, मी नेहमी सांगत असते तर कीर्तनातच झोपायला लागला. आणि त्याला मला काय झोपतो? मला सांगतोयस कसा? ती काय म्हणतात, तू सांगतोयस कसा? मला 2 तासात मला शब्द बी कळला नाही. असं एक जण शेतातून आला, असं कीर्तन ऐकायला 1.5 तास झालं, त्याला काहीच कळणार.
उठल्यानंतर ती पहिले गोंगड्या टाकून बसायचे. घेतलं गोंगड्या टाकलं की त्याला माणूस म्हणला तू कारण खूप चाला पडावं म्हणतो. मला का अकाळी जाऊ सांग काय असते मला ग्रामीण शब्द बोला वैकुंठ अशी पूज्य मराठी म्हणत असतात इतकं साधं बोलायचे ना. तुम्ही विद्वान आहे तुम्ही कुठे करा विद्वानाच्या समोर विद्वत्ता सांगा ठीक आहे चालेल. तुम्ही कोणाबरोबर आहे मुद्दा काय असतो वक्त्याला संतांचे विचार समाजापर्यंत नेणे हा उद्देश असतो. मग लोक भाषेत बोलल्यानंतर लोकांच्या पर्यंत विषय जातो जवळ ती काय म्हणला काय म्हणला ती असं ते सांगायचं काय असं आहे की सर्व भाषेत आपण चांगलं वागलो की आपल्या वागण्याचा परिणाम दुसऱ्याला होतो. हे थोडे जे करते दयानाम धर्म किंवा यज्ञता चरिते श्रेष्ठ सत्यदेवे तरोजना स्वयंप्रवाणं कृते लोकस्तदन वर्तते है नाही मार्ग दावनी येले दयानिधी संत ते साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाप्रमाणे व्यासांचा मागोवा घेतो आणि भाष्यकाराची वाट पुसतो. मोठ्यांचं पाहून वागणारे एक वर्ग असतो म्हणून त्यांच्यासाठी मोठ्यांनी व्यवस्थिशीर वागायचं असतं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमच्यावर जबाबदारी आहे. आमच्याकडे पाहून लोक चालतात कारण शास्त्र सगळ्याला कळत नाही. कळते का सगळ्याला किम कर्म किम कर्मेति कोळपेंद्र मोहिता कर्म किम अकर्म किम तो हा अपि मोहिता. कर्म कशाला म्हणावं अकर्म कशाला म्हणावं ज्ञानावरा विचार करतात ते विचारिता विचक्षण गुंतून पडले. मोठ्या मोठ्या लोकांनी गोष्ट कळली सामान्याला कशी कळेल त्यापेक्षा आम्ही तो विचार आचरणातून दाखवत असतो. म्हणून धर्माचे पालन धर्माचं आम्ही आचरण करून दाखवणार. धर्माचे पालन धर्माचं आम्ही काय करणार पालन करणार. बरोबर
धर्मामध्ये दोन प्रकार आहेत. तसेच अनेक धर्म आहेत, पण धर्मातला महत्वाचे दोन प्रवाह आहेत महत्वाचा. एक प्रवृत्ती लक्षण धर्म आणि दुसरा निवृत्ती लक्षण धर्म. तर प्रवृत्ती लक्षण धर्म म्हणजे माणसानं समाजात कसं वागावं. प्रवृत्ती लक्षण धर्म तेव्हा काय संस्कृती वेगळी बरं का, धर्म वेगळा आणि अध्यात्म वेगळं. माणसाला निवृत्तीकडे नेऊन आत्मस्थितीकडे नेणारा हा निवृत्ती लक्षण धर्म आहे. आणि माणसाला कसं माणसाशी वागावं आपले कौटुंबिक नियम ठरवून दिले धर्माने. आपलं बंधूशी वागणं कसं असावं, आईशी कसं असावं, अलग लक्षात समाजाशी कसं वागणं असावं, हे जे सगळे नियम आहेत हा प्रवृत्ती लक्षण धर्म आहे. ज्याच्यामुळे आपलं शरीर निरोगी राहील, मन व्यवस्थित सदाचारी राहील आणि एवढंच नाही तर समाजामध्ये सर्वांशी जगाने जगू दे या पद्धतीने आपलं वागणं राहील. त्याचं नाव कसला धर्म आहे? प्रवृत्ती लक्षण धर्म. बघा समाजात सगळ्या गोष्टी कशा जोपासलेल्या आहेत. पोळ्या दिवशी कुणाची पूजा असते? कशामुळे? तो वर्षभर त्याच्या श्रमातून आपला प्रपंच चालतो. एक दिवस त्यांचा काय असला पाहिजे? मान असला. गुरुपौर्णिमेला कोणाचा मान असला पाहिजे? गुरुचा असला पाहिजे. शिक्षक दिनाच्या दिवशी कोणाचा असला पाहिजे? आता सरकारने सगळं सुरू केलेलं. शिक्षक दिन, महसूल दिन, महिला दिन, हे सगळं सुरू केलं. कुठल्या आहे बघा, ह्या धर्माला नाही म्हणलं कुठंतरी माणसं एकत्र येणं आणि एकमेकाची विचाराची देवाणघेवाण करणं याचं नाव आहे संस्कृती. तो ज्या अहिमानाची ती काढलं. काय काढलं? शिक्षक दिन, महिला दिन, असं काय पण महसूल दिन. म्हणजे त्या दिवशी महसूलच्या अधिकारी लोकांचा सत्कार होत असतो, त्याचा काय सन्मान होत असतो. असू द्या, आपल्याला सांगायचं काय कारण आपल्याकडे कशा सगळ्या गोष्टी जपल्यात बघा तुम्ही पहा. कशा जपल्या? महिला पंचमीला मुलगी कुठे जाते? सासरी जाते का माहेरी जाते? माहेरी म्हणजे कन्यापूजन. मुलीचा आलाय. संक्रांतीला मुलगी माहेरी जाते का सासरी जाते? नुसत्या पूजन. अलग अलग. आणि भाऊबीजेला मुलगी कुठे जाते? भाऊ. आणि राखी पौर्णिमेला कोण कोणाकडे जातं? भाऊ कोणाकडे जातो? म्हणजे मानवी जीवन जगण्यासाठी ज्या ज्या मूल्याची गरज आहे ते सगळे मूल्य आपल्या सण उत्सव परंपरेनं हे केलेले. काय केले? जपलेले. आता मोठे फाईव्ह स्टार मध्ये जाऊन हॉटेलमध्ये जाऊन एकमेकाची पार्टी करतील. आपल्याकडे ज्योतिबाची आंबी, भैरवाची आंबी, काय जुन्या लोकांनी करून ठेवले. मला एवढे जेवणचे पिठे मिळते त्यात काय लसण काहीतरी असतं, थोडीशी चटणी टाकायची, ती आंबी घ्यायची, सगळ्या गावात वाली निघायची. पण त्याला काय बँड वाली आहे का काय? नुसती आहे एवढी ते गाडग्याची आंबी आणायची, सगळ्यांनी वाटी वाटी प्यायची, पण सगळं गाव जमतो. बिन खर्ची ते कारखाने तोट्यात का आले? अलग लक्षात. मीटिंगला 2 लाख रुपये खर्च, शेतकऱ्याला भाव कमी. पहिली सगळी गोष्टी बघा. आता बघा तुम्ही मकर संक्रांत बिनखर्ची कशी. आपले सगळे सण बिनावर्गणीचे सण आहे. पंचमीला काय वर्गणी असते? संक्रांतीला काय असते? आपापल्या घरी टाटा येऊन प्याटा. काय काय आपापल्या घरी नका आणि हे तरी मी एक प्याटा घरी नीट घालला सुद्धा. प्रत्येक सण कसा करून ठेवलेला आहे. हे सण उत्सव म्हणजे मानवाच्या जीवनातील कल्याणाचे प्रत्येक मूल्य जोपासण्याचा तो विषय आहे. सगळ्याला मान दिला, नगराला टाईम दिला. कोणता दिला? मना मना तुमच्या मनात राहते, माझ्या मनात राहते असं नाही. सगळे मनात खेळते. शिमगाची दुर्वळ त्यांना दिले गेले. भागवतामध्ये मात्र लिहितात, शिमग्याचे असेल रामकृष्ण म्हणे कोणी. तिथले मंत्र श्लोक ती वेगळेच असतात. राम राम
सांगायचं कारण असं आहे की धर्म म्हणजे मानवाच्या अस्तित्वासाठी ज्या ज्या चांगुलपणाची त्याला शास्त्रीय भाषेमध्ये मूल्य म्हणतात, जीवन मूल्याची गरज असते, ते सगळे जीवन मूल्य सांभाळण्याचं काम आहे प्रवृत्ती लक्षण धर्मातून होतं. आणि निवृत्ती लक्षण धर्म म्हणजे काय आहे? निवृत्ती लक्षण धर्म म्हणजे आपला हृदय आहे, हा कसा आहे? पंचकोशाचा आहे. अन्न प्राणमय बुद्धी प्राणंदश्चेती पंचते. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या 4 कोशाच्या पलीकडे आणि चतुष्ट देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह, या 4 देहाच्या आतीत असणारं आत्मस्वरूप आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने, अलग लक्षात, वेगवेगळ्या पद्धतीने आत्मदर्शन करून देणं, त्याला कसला धर्म म्हणायचं? निवृत्ती लक्षण धर्म म्हणायचं. याच्यामध्ये सगळं मिथ्या, त्याचं सगळं मिथ्या, विश्व मिथ्या, त्याच्यात मिथ्याचे एवढी गिराईक नसतात, मिथ्याची गिराईक नसतात, ते सत्यचेच गिराईक असतात. त्याच्यातून जोप असेल. मी भाऊबीजेला गेले, भावाने मला 2000ची लुगडं आणलं. कसं असतंय बघा, विषयातून आनंद घेणं, अलग लक्षात, आणि विषयाच्या नश्वरपणाचा त्याग करून आत्म्याच्या आनंदात राहणं, हे निवृत्ती लक्षण धर्म. पण ही पात्रता सगळ्याची असते का? सगळ्याची पात्रता असते का? म्हणून जे अधिकार त्याचा दाव्याला मार्ग. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही दोन्ही करू. धर्म कसा आचरण करावा हेही लोकांना आचरणातून आम्ही सांगू. धर्माचे पालन. दुसरी गोष्ट काय, धर्माला मानत नाही किंवा धर्माला नाव ठेवतात, त्या पाखंडी लोकांच्या मताचं काय केलं पाहिजे? खंडन केलं पाहिजे. तर ती नीट चालते. बघा, शिपूट मुरगाळ्याशिवाय बैल उचलत्या पावसानं चढलंच नाही. औसा तालुक्यात ते गुरुजी इथं, त्याला मी 15 दिवस सांगतोय, तेवढी 2 पानं वाचून त्यातलं करेक्शन बघा, 15 दिवस बघा. तर त्याने काय बघितले, मी बघा म्हणला, कसले मास्तर नसते आम्हाला काय तुम्हाला कळतं असं. मी खास 3 मिनिटातच लागले, मी वाचलं. मी म्हणलं आम्हाला माहिती असते, म्हणलं शिपूट मुरगाळ्याशिवाय बैल उचलत्या खरे का कुठे? तुम्ही रोज विचार करता, तुम्हाला स्वतः घरातून कडून बोलल्याशिवाय तुम्ही ते माझ्यावर जाऊन सागरातील लुगडं आणतच नाही. तुम्ही काय लुगडे घ्यायचे तुमच्या मनावर, बघा बाबा तुमच्या मनावर असं म्हणलं तुम्ही आणताय का? खरं सांगाही म्हणताय. तिने अगोदर 2 दिवस आठवण करते. दुसऱ्याचे नवरी बघा केवढे केवढे साडे आहे, दुसऱ्याचे नवरी बघा केवढे, आमचे येडं अजून इकडे येडं म्हणते, येडं म्हणते मला काय तू बस समजेल, तू बस समजेल. गेला की 2,500ची साडी झाली, घे मुद्दा तिथं मुद्दा आहे. मला सांगायचं केलं असं आहे की नीट बोलून जी माणसं नीट होत नाही, त्याचा टोकर बोलल्याशिवाय मागतं का? मग पाखंडी लोक जे आहेत, ते पाखंडी लोक प्रत्येक गोष्टीमध्ये काय करत असतात? 4 देहखंडाना महात्मा प्रतिमा ये प्रवृत्ती प्रमाण ढळून येते, असे जे आहे त्यांना साधू संतांनी त्यांचं खंडन केलं आणि खंडन करून त्यांना नीट मार्ग लावण्याचा काय केला? प्रयत्न केला. जगद्गुरु तुकाराम पाखंड पाखंड पाखंड्याचं लक्षण काय? वेदा निंदी तो चांडा हे की नाही? तेव्हा अजून एक गंमत आहे त्याच्यात. असं सांगितलं जातं की देव मानणाराच आस्तिक आहे असं नाही, देव न मानणारा नास्तिक आहे असं पण नाही. वैकुंठवासी पूज्य गुरुवे विठ्ठल महाराज, भोले महाराज ज्ञानेश्वरीचा पाठ सांगताना सांगायचं की एखाद्या देवाला मानित नसेल पण देवाची आज्ञा वेद पाळतात, वेदाची आज्ञा मानतात तर तो असतो. आणि एखादा माणूस देवाला मानतोय पण देवाने दिलेला विचार मात्र मानित नाही, तो नसतो. देवाला मग एक उदाहरण सांगितलं जायचं. एक मुलगा असा बापाला बोलत नाही, बाप बोलू उभा राहत नाही, पण जेवढी मला असं वाटतं आपली शाळा गावात पहिल्या नंबरमध्ये आहे, जिल्ह्यात 7 शाळांमध्ये आंबल्याची शाळा आहे. 12वीला काही अशी मार्क मेडिकललाच लागलं, त्याच्या मित्रापाशी म्हणलं
विचारासाठी एवढं तासच नाही वडिलाचा शब्दच खरा करायचा. खूप अभ्यास केला, अलग अलग खूप अभ्यास केला. परवा मठामध्ये एक बाई आली होती, त्यांचं नाव आंधळा आहे. घरच्या लोकांनी दिला आंधळे नवऱ्याबरोबर संसार केला. मुलाला यावर्षी 700 पैकी 645 मार्क. एक मुलगी आता MPSC UPSCच्या परीक्षेत दिली. जिद्दी आहे. तो मिनिट मध्ये आला मुलगा, पण दुसरा मुलगा रोजच बापा बरोबर आहे, रोजच आहे. सकाळी उठल्यापासून रोजच बापा बरोबर. फक्त 4 वाजता 2 कानपट्टी तोडतो. का? मला प्यायला पैसे. वडिलाचा भक्त कोण आहे तुम्ही सांगा? बापाला न भेटून बापाची इच्छा पूर्ण करणारा आहे का बापाला भेटून रोज गचून राहणार आहे? कोण आहे? कौलगड होईना. त्या पद्धतीने आपण आस्तिकाचा विचार सांगत असता असं सांगितलं की वेदाची आज्ञा, देवाची आज्ञा जो वेद वेद म्हणजे तरी काय? मानवाच्या सर्वांगीण कल्याणाचा काय आहे विचार. आता काही लोक वेदाला नाव ठेवतात, सगळं नाव ठेवून तर असतात की नाव ठेवण्यात स्वार्थ असतो मला. मग एक वाक्य तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवा, निंदा करायला कुणालाही वेळ नाही आणि कोणाची इच्छा नाही. हे वाक्य तुम्हाला पुन्हा एकदा ऐका, मी लक्षात ठेवा. दुसऱ्याची निंदा करायला कुणालाही वेळ नाही, कोणाची इच्छा नाही. माणूस निंदा ही स्वार्थाने करत असतो. निंदा कसं करत असतो? दोनच विहिरी आल्या, विहिरीला मोटर, 2च विहिरीची मंजुरी मिळाली आणि 7 अर्ज आले. आपण पहिल्यांदा अर्ज दिला त्याला भेटून दुसऱ्या 4000 रुपये देऊन त्याची मंजूर करून आले. ज्याने मंजूर केलं त्याला तुम्ही चांगलं बोलणार का? हौस होते पहिल्यापासून असाच करते, गावाच्या मुलीबरोबर झालं अगोदर म्हणायचं चांगलं आहे, रोज तंबाखू देत होते. एक ध्यानात ठेवा, निंदा करायला कोणाला फुरसत नाही, निंदा करण्याची कोणाला इच्छा नाही. निंदा कधी करतो माणूस? आपल्या स्वार्थाला जर माणूस आडवा आला की मग त्याला नीट बोलत नीट बोलतो का म्हणून? त्या पद्धतीने इथे आपल्याला असा विचार करायचा आहे की हे वेदाची निंदा करणारे, शास्त्राची निंदा करणे हे विनाकारण करत नाही. लक्षात त्याचं कारण कुठली तरी एक उणी बाजू घ्यायची आणि ती उणी बाजू घेऊन त्या कामात श्रेष्ठ असलेल्या लोकांना जीव करायची एवढ्यासाठी. एखादा मुलगा चांगला कीर्तन करायला एका गावात मोठा सप्ताह झाला. सप्ताह झाल्यानंतर मला महाराज तुम्ही बघितलं काय गावात चालले, मी गेला सप्ताह करून पण हे काय केले? मी तिथे गेलो, त्या गावाला मुली हिशोब गावाला 3 लाख रुपये देणं राहील तेवढ्यावर. मग त्याला तू किती पैसे दे? काहीच नाही. मग तू ह्याला इतके का करतो? मला खरं सांगतो म्हणतो सज्जन येतो, पण हिने सत्ता केले मग ह्याच्या गावात खायला कौतुक आणि आम्हाला गाडीची आहे ना, मग त्याशिवाय हवाले तेवढंच म्हणावं समाधान. आलं का लक्षात? की माणसं एक वाक्य आयुष्यात लक्षात ठेवा, निंदा करायची कोणाला इच्छा नाही, निंदा करायची माणसाला काय नाही, निंदा करायची इच्छा नाही, निंदा करायला कोणाला सोड नाही. माणूस आपल्याला काही गोष्ट आडवी आली की काय करतो? त्याची निंदा करतो. मग ज्या लोकांना वेदाच्या गोष्टी कळत नाही, ज्या लोकांना वेदाची आज्ञा पाळणं कठीण जातं, बिनमागरी काय म्हणते, त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. तुळशीचे लाकड का म्हणतो ती म्हणजे आम्ही माळ नाही घातले म्हणून आम्ही पंढरपूरला गेलो नाही, आणि बिनमाळ तरी पण तिथून उठली तेव्हापासून आपण डोक्यात आणि त्याला जर काही पण केला तू पण पुळी कुस करून खाऊ घातली मला महाराज सापडायचं.
ह्याच्यापेक्षा मला साधं काय सांगा म्हणून प्रवृत्ती लक्षण धर्म निवृत्ती लक्षण धर्म संतांनी दोनही धर्माचरण दाखवले नीती न्यायाप्रमाणे आपले जीवन जगले लोकांच्या समोर आदर्श ठेवला आणि निवृत्ती लक्षणामध्ये मी तो वासुदेव तत्वता देवी मोदी आणि सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा परंतु जे ह्याला मानित नाही जे कुतर्क करतात त्या कुतर्की माणसाचे आम्ही खंडन केले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन यातून समाजाला ह्या मार्गावर लावण्यासाठी तुम्ही कोणतं माध्यम वापरलं माध्यम कर्माचं आहे माध्यम योगाचं आहे माध्यम ज्ञानाचं आहे पण साधू संतांनी सांगितलं या सगळ्या कक्षात कोणाचा कर्मात अधिकार असेल नसेल ज्ञानात कोणाचा अधिकार असेल किंवा नसेल योगात कोणाचा अधिकार असेल किंवा नसेल पण सर्वाला जमणार सर्वाला आवश्यक असणार आहे भगवंताचं नाम म्हणून ते नाम जगामध्ये वाढवावं त्या नामाची महती वाढवावी हेच आमचं काम आहे त्याच्या महा करणे काम बीज वाढवावे नाम धर्माचं पालन करण्यासाठी नामभक्ती वाढवली सगळं धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान संत अशा प्रकारचं मी काम केलं म्हणजे हे बघा चांगलं रानावर पियाला लय कड जात नाही लोकांनी पडल्या एक जण नुसतं ढाळत पेरायचं पण जिथं तण जास्त आहे तिथं जरा जास्त कष्ट घ्यावे लागतात त्याला काय पंजी मारायची म्हणजे पहिला मोकळा होता बरं झालं आज इथं काय दिसते नाही पण पंजी हाणला दिसतो पहिले पंजे होते आधीच्या नंतर पंजे होते आता इथं काय आवश्यक नाही आधीच ती भेटली पंजी टिकलं म्हणून काय सांगता येईल पंजी मारली ते बी मारली काय मारले म्हणजे पंजी मारली किती मेहनत करायला लागते त्याला गदळ राहण्याला किती मेहनत करायला लागते या अभंगातली गंमत असेल बघा सज्जन माणसासाठी धर्माचे आचरण करून घ्यायचं आणि भगवंताचं नामस्मरण करायचं दुर्जन माणसासाठी त्या पाखंड्याचं खंडन करावं लागतं आणि ते खंडन करताना गोड बोलून चालत नाही बघा नाक समोरून आल्यानंतर आपण म्हणू श्रीयंता नारायणा साप दिसल्यावर शांताकारं विश्वाधारं गणसदृशं मेघवर्णं शुभांगं जमलं का लगेच दगड उचलायचं दगड ती नाही तर नाग आपल्याला चावते काठी पिटकी गोड बोलून जमते का कोणाला म्हणतो आपण तसं करू नको बा तसं करू नको कुत्रा असं म्हणून दगड घेतल्याशी वाचते का तसं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे तार्किक आणि नास्तिक लोकांना असं म्हणून चालत नाही लागून या पाया टाळी बोला मुख्य नाव हे जमत नाही त्याला कसं बोलावं लागतं
मंद जिज्ञासू, तीव्र जिज्ञासू. तो तीव्र जिज्ञासू असतो त्याला फार बोलायची गरज नाही. शहाणी पुढे एकची वचन असं म्हटलं जातं. जास्त बोलायचं काना वचनाची भेटी काम झालं. हम ब्रह्मास्म्याची वाणी एक वेळ पडली कानी अविद्या आणि रागेली पळून अक्षरी जागेल काम झालं. मंद जिज्ञासू असेल तर त्याला मात्र चांगलंच बोलावं लागतंय. संसाराची आगीन आपलेली हाते लावणी मागुते पाहून त्याला कडक बोलल्याशिवाय जमत. अर्जुन गुरुना हत्वा श्री मुक्त पैक्षमस्ति हे लोके हत्वार्थ कामस्तु गुरुदेव कुंजी रोगानुरुद्ध. द्रोणाचार्याधिकाला मारून हे रक्ताने भिजलेलं राज्य फोडण्यापेक्षा भिक्षा मागितली बरी. बटन पुढं 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 मला वाटतं त्याला हात लागत त्याला वाटत कोण कोणती चटत त्यांनी हे केल्याशिवाय आपल्याला बोलायला भेटत नाही. आपण तीव्र जिज्ञासू मंद जिज्ञासू. कधी कधी बघा जिज्ञासूला कडक बोलल्याशिवाय भागत नाही. अर्जुन जिज्ञासूच होता ना. शिष्य असते हम शालिमान काम प्रबंध गोड बोलून भागणार. अजून त्याच्या कोणाला म्हणलं का नाही पुढे एवढी चहाची पुडी आण चहाची पुडी आणतात लगेच भागते. म्हणजे काय काठोड फेकून द्यायचं. त्याच काठोडीवर भागे असे आपण अर्जुनाला सुद्धा भगवान म्हणतात अशोचान अशोच प्रज्ञावादंश भाषते गतासून गतासून शोचन्ति पंडिताः. अर्जुना की पंडित लोक आल्या गेल्या तर शोक करत नाही. तू मात्र पंडितासारखं बोलतो शोक मात्र करतोय. तुला शोकतंय का? काही काही लोकांचं रागावून असतं पण त्या रागावण्याचा दर्जा वेगळा. लेगावून गोंधळ करून असं म्हणायचं नाही. तुम्ही असले का नाही कार्यक्रम झाल्यासारखं वाटतो म्हणजे काय झालं तुम्ही बडबड करता. पण ती शब्द बोलायचे ते कसे बोलायचे मुलाखत घेताना मोठी माणसं संयमानं बोलतात. तुमचा गैरसमज झालेला आहे. तुम्ही ही गोष्ट जरा तपासूनच घ्या. आपल्यासारखा म्हणलं आता गाडवा तुला आहे का जमतं का तसं. चर्चा असते की महाचर्चा बोलताना किती एकमेकांना व्यवस्थित बोलते. असं करा माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे. तुम्ही राग पाहू नका पण ते तसं नाही. तुम्हाला मिळालेली माहिती चुकीची आहे. आलं लक्षात. असं काहीला सांगून जमतं पण काहीला जमतं का काहीला खोटं बोलल्याशिवाय